आरजे सोहम सगळी गाणी वाजणार अनमोल कोळी हे बोलतात, त्याचा तुम्ही मनावर किती परिणाम करून घेता? शेंट यांचं काय मनावर घ्यायचं, यांचे व्हिडिओच आपल्यामुळे पाहतात. यांना जी किंवा त्यांचं कुठं तेवढं आहे की आपण त्यांना रोस्ट करावं. इंस्टाग्रामला आमच्या दोघा भाऊ आतापर्यंत मध्ये मी पण पाहिलं होतं, ऐकलं होतं की काहीतरी तुमच्यामध्ये वाद झाले होते, भावाचा आईचा तुमचा. लोकांनी असं बोललंय की हे प्लॅन करून हे लोक असं भांडले, स्क्रिप्टेड. नक्की मॅटर होता तो? मेन शाखेचं कधी झालंय का 1-1.5 कोटीचा आकडा क्रॉस केला? मध्यंतरी तुझ्या भावावरती पण काहीतरी वार झाले होते, तो नक्की किस्सा काय होता? 7 का 6 वार झाले प्रॉपर असे. एवढे वार होऊन सुद्धा जिवंत एवढे वार देवाचीच लय म्हणजे लय डेंजर. आणि एकाने 5 कमेंट करायचे तेव्हा चाक्याचं ब्रॉडकास्ट केला आणि मी स्वतः रिप्लाय करणार त्या कमेंटला. तुषारची गर्लफ्रेंड आहे का नाही? आता त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा प्रश्न आहे. चाहत्यांना फक्त एवढं सांगणे. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे स्वागत करतो आपला लाडका पॉडकास्ट चॅनल गप्पा कट्टामध्ये. आज आपल्यासोबत आहेत एक तरुण असे व्यक्तिमत्व की ज्याने वयाच्या 17व्या वर्षी बिझनेस चालू करून भावासोबत कोट्यवधी रुपयांचा बिझनेस केलेला आहे. आणि हा बिझनेस चालू करण्यामागचं कारण होतं सोशल मीडिया. तर आज आपल्यासोबत आहेत एक फेमस रील स्टार जे कायमच कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतात आणि कायमच काय ना काय घडतं त्यांच्यासोबत. एकदा त्यांच्या भावावरती अटॅक झाला होता तर 7 वार झाले होते आणि हे आउट ऑफ जेलसी झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बऱ्याचशा रोस्टर्सचं घर त्यांच्यामुळं चालतं असं त्यांचं चॅलेंज आहे. तर चला तर मग आज आपण गप्पा मारूया तुषार बनसोडे यांच्यासोबत त्यांच्या कंटेंटवरती. हा कंटेंट नक्की दिखावा आहे, प्लॅन्ड आहे का काय आहे? तुषार भाऊ, स्वागत आहे गप्पा कट्टावरती. काय म्हणता, काय चाललंय सध्या? एकदम निवांत भाऊ, एकदम निवांत. फक्त आयडी गेल्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये निवांत आहे सध्या. नाही, बोलायचंच आहे आपल्याला आज, भरपूर गोष्टींवर गप्पा मारायचं. त्या मुद्द्यावर सुद्धा येणारच आहे मी पुढं आता जाऊन. आता सुरुवातीला मला तर हे विचारायला आवडेल तुषार, की बघितलं तर तुझं वय खूप कमी आहे आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढी प्रसिद्धी मिळली, सगळ्या गोष्टी झाल्या, बिझनेस चालू झाला तुमचा दोघांचा, भावांचा. आता हा प्रवास तर काही सोप्पा नसणार आहे. तर मला एक थोडक्यात सांग की बाबा तुझा प्रवास चालू कसा झाला, ज्या ऑडियन्सला अजून माहित नसेल त्यांना सांगायचं झालं तर. प्रवासाचा विषय असा होता नाही का, मी आता जे पण इथं बसलोय सगळ्या गोष्टी ते फक्त माझ्या भावामुळे. जे पण आहे सगळ्या गोष्टी तुषार बनसोडे लोकांना दिसलाय, ते आके बनसोडे दिसलंय. आणि ते विषय होता. तर भावाचा पण प्रवास कसा होता, म्हणजे आम्ही अगोदर स्टार्टिंगला गावाकडे राहायचो आणि भाऊ फार्मसीसाठी 11वीला इथं आलेला होता. आणि मग पप्पा तिकडून गावाकडनं त्याला पैसे वगैरे पाठवायचे. ते होता बॅचलर आणि त्याला त्या टाइमला होता व्हिडिओचा नाद. म्हणजे ते पप्पाला नव्हतं आवडायचं, म्हणजे नुसते घरात किरकिर चालायच्या भांडणावरून, परंतु तरी पण तो तेच करायचा. मग माझे 10वीचे शेवटच्या पेपराच्या दिवशी पप्पाची डेट झाली, पप्पा एक्सपायर झाले त्याच दिवशी. मग त्या दिवशी एक्सपायर झाल्यानंतर दादा पुण्यावरनं गावाकडे आला. मग गावाकडून परत दादा पुण्याला गेला. मग मम्मी म्हणली आपण पण सगळे पुण्याला जाऊ, कारण की इकडून तुझा खर्च करणं काही होणार नाही. बरोबर, मी उलट तिकडे राहते, मी कामधंदे करते, तुझा खर्च करते. मग त्या टाइमला त्याने जी ग्रीप धरली, मग तो व्हायरल झाला. मग त्याचे मिलियन वगैरे फॉलोअर झाले. मग तेव्हापासून एकदम सेटल आणि त्याच्या मागच मी चालू केलं. अच्छा, पण आता ते व्हायरल होणं असेल किंवा तो जो स्ट्रगल असेल वडील गेल्यानंतर, तो एवढा तर सोप्पा नसेल. नाही, लय डेंजर. त्यामध्ये नक्की काय झालं की बाबा ते काही 8-9 महिने असतील किंवा वर्ष असेल, पूर्ण एक वर्ष. तर ते जरा सांगा आम्हाला नक्की कसं होतं. आता मी 10वीचे पेपरतून इकडे आलेलो होतो आणि इकडे आल्यानंतर मी 11वीला इथंच पुण्यातच ऍडमिशन घेतलं होतं, चंदननगरला ऍडमिशन घेतलेलं मी. मला जायला बरोबर 2 व्हीलर पण नसायची, नाही का, 2 व्हीलर तर नव्हतीच घरात. मग काय करायची, मम्मी 20 रुपये द्यायची मला सकाळी 11वीला. आता म्हणजे मी आता फर्स्ट इयरला आहे, एक वर्ष 1.5 वर्ष आधी मम्मी मला 20 रुपये द्यायची सकाळी. 10 रुपये जायला, 10 रुपये तिथून रिटर्न यायला. आणि त्या 10-20 रुपयामध्ये मी घरी यायचो आणि तेच करायचो. त्या टाइमला मोबाईल पण होता व्हिडिओ काढायला. मग मित्र आहे माझा, एक भोसरीचा मित्र होता यश म्हणून, त्याच्याकडे होता आयफोन एक्स नाही का आपला, बरोबर, ते विकायला होता. त्याचा सेकंड हँड मोबाईल, ते मला 5,000 रुपयाला मला मोबाईल विकायचा आहे. मी लागलो मम्मीच्या मागं, मला मोबाईल घ्यायचा आहे. मम्मीनं माझ्या मावशीकडनं 3,000 रुपये घेतले, ते यशला 3,000 रुपये दिले. मला 2,000 रुपये तुला देतो. अजून दिले नाही त्याला 2,000 रुपये, मी अजून दिले नाही. त्याच्याकडून मोबाईल घेतला. मग नंतर स्टार्टअप केलं, हळूहळू व्हिडिओचं स्टार्टअप केलं. मग नॉर्मली तरी पण स्टार्टिंगला तर व्हिडिओच पाळायचे नाही, कसलेच, काही पण टाका, पाळायचंच नाही, काय पण केलं तरी. मग एक वेगळा कंटेंट केला, पब्लिकला जरा नाचायचं नाही का, नाचू स्टाईल आली, त्याच्यामुळे व्हायरल झालो. नॉर्मल पुन्हा भावाचा पण सपोर्ट भेटत गेला, नॉर्मल चालू गेलं. पण ह्याच्यात सगळ्यात मेन सपोर्ट भेटला तर आईचा आणि भावाचा. पण मग ज्यावेळेस तू हे सांगतोय आईचा आणि भावाचा सपोर्ट भेटला, तर मध्ये मी पण पाहिलं होतं, ऐकलं होतं की
काहीतरी तुमच्यामध्ये वाद झाले होते, हा. भावाचा, आणि आईचा, आईचा, तुमचा, भावाचा. नक्की ते- काय नक्की मॅटर होता तो? ते लफडा असा होता की आईमध्ये आणि भावामध्ये झाला होता गैरसमज. आणि ते कोणी केला होता? आमच्याच नातेवाईकांनी केला होता. म्हणजे भावाचे आमच्याच नातेवाईकांनी कानं भरले होते भावाचे, आणि थोडासा आमच्याच फॅमिलीमध्ये फूट पाडायचा प्रयत्न चालू होता त्यांचा. तर त्याच्यामुळे ती जास्ती होत होतं त्याच्यामुळे आमच्याच फॅमिलीमध्ये. अच्छा. म्हणजे आपले पाहुणे नातेवाईकच असते नाही का, हम्म. तेच फूट पाडायचा प्रयत्न करतो. पण बरेच जण मी बघितलं जेवढे युट्यूबला व्हिडिओज वगैरे अजून पण आहेत बऱ्याचशा अजून रोस्टरचे, पण- ते अजून पण. लोकांनी असं बोललंय की हे प्लॅन करून हे लोक असं भांडले, स्क्रिप्टेड. नाही स्क्रिप्टेड भांडायचं असतं तर काय आपल्या फॅमिली मुद्दा इंस्टाग्रामला मांडायची काय गरज आहे? अशा पण व्ह्यूज येतात, असे पण आपण व्हायरल आहेत, ती गरजच करायची काय गरज आहे आपल्याला? ते विषय- ड्रामा करत नाही तसला तुम्ही. विषयच नव्हता, एकदम ऑन दी स्पॉट विषय झालेला आहे, एकदम ऑन दी स्पॉट. आणि ते करायचंच नव्हतं आम्हाला, पण ती मम्मीवर वेळ तशी आली होती त्या टायमिंगला, त्याच्यामुळे ते तसं झालं फ्लो मध्ये त्या टाइमला मम्मीच्या हातून. मग मग तो त्याच्यानंतर जो काळ ते- होता तो थोडासा अवघड होता हा, त्या तुमच्यासाठी. टाइमला थोडासा अवघड होता, कारण की दादाचं पण नाही का थोडंसं नातेवाईकांचं ऐकून थोडंसं त्याचं त्या टाइमला चुकलं हुडमध्ये, हम्म. थोडंसं त्या टाइमला थोडंसं हे झालं. मग नंतर त्यानं येऊन मम्मीचं आणि त्याचं झालं, मग क्लोज आता सोबत राहते सगळे. अच्छा, म्हणजे आता सगळं आता ओके. एकदम ओके, आता एकदम म्हणजे आता काय तुमच्यामध्ये वाद काहीच विवाद नाही, वगैरे काय काहीच नाही? एकदम सोबत आहे. म्हणजे ते कुणी असं पेटवलं होतं तुमच्यामध्ये, म्हणजे असं एक स्क्रिप्टेड नव्हतं की script फक्त नाही. फॉलोअर्स येऊन- वाढवाय, followers कंटेंट तर साठी त्या टाइमला करताय असं. त्या टाइमला तर असे पण फॉलोअर्स होते ना, आणि हे कंटेंट टाकून काय फॉलोअर्स वाढवायचे? आता लोक म्हणतात तसं की हा. कंटेंट साठी हे काय बी करत होते. पण आपल्याला माहिती आहे आपण आपल्या कंटेंटने अजून वाढू शकतो, बरोबर. हे टाकायची काय गरज आहे आपल्याला? हम्म. तसा विषय होता ते. मग नंतर आता झालं सगळं सॉल्व्ह, आता भाऊ पण एकदम ठीक आहे, एकदम सगळं घरचं पण व्यवस्थित आहे, घरी एकदम ओके आहे. म्हणजे वेळेस आता तुझा भाऊ सेटल झाला, हम्म. त्याचं कंटेंट क्रिएशन मध्ये होता तू, त्याचा व्हिडिओ चालू होते, रील स्टार झाला, हम्म. तू त्याच्या मागे मागे चालू केलं. हम्म. मग यू क्लोथिंग ब्रँड ही कधी आयडिया आली की आपण यूचा- असं काहीतरी हा. चालू केलं यूचा पाहिजे? विषय काय झाला, ते क्लोथिंग ब्रँड म्हणजे ते आपल्याला नावच द्यायचं नव्हतं, पण ते भाऊ आता व्हिडिओ काढतो त्याच्या मागे असं डायलॉग यू, तर ते पब्लिकला लय आवडलं त्याचं की नाही का यू 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 म्हणजे नाही का वेगळं. आके बनसोडे म्हणलं ते यू, आके बनसोडे म्हणलं ते यू, तर काहीतरी वेगळं नाव द्यायचं मेन्सवेअरला. आता मेन्सवेअर तर सगळ्यांचेच मेन्सवेअर आहेत, सगळ्यांच्या मेन्सवेअरला वेगळं नाव आहे. आपण जेवढं वेगळं नाव देतात तेवढं मार्केटमध्ये अजून चर्चेत नाव येते. त्याच्यामुळे त्यांनी यू मेन्सवेअर म्हणून 15 ऑगस्टला 2 वर्ष अगोदर त्यानं स्टार्टअप केलं होतं. आणि अच्छा, आज त्याच्या 7-8 शाखा आहेत, 8 शाखा आहेत 8 शाखा आहेत म्हणजे 8 आता शाखा त्याच्या पूर्ण प्रॉपरली. महाराष्ट्रात. मग आता जरी बघितलं तर तुमचा यू मेन्सवेअर तिथून चालू झालं. हा, यू मेन्सवेअर चालू झाल्यानंतर तेवढा तर सोपा प्रवास नसेल, लोक नाही. आडकाठी करायला आलीच असतील. तर नाही. एखादा काय आहे का असा तुझ्या आयुष्यात अनुभव की बाबा तुम्ही चांगलं करायला काहीतरी जाताय पण आडकाठी करताय ही कोण? ट्रोलिंग नाही का बघत तुम्ही? पूर्ण अशी आमच्या दोघा भाऊ इंस्टाग्रामला आमच्या दोघा भाऊ ट्रोलिंग कोणावरच झाली नाही आत्तापर्यंत, नाही कोणावरच नाही, आमच्या दोघावरच. त्यांना फेमस व्हायचं म्हणलंय की त्यांना आखे बनसोडे तुषार बनसोडे दिसणार, ट्रोल करायचा, व्हायरल व्हायचं, बस. आता पण युट्यूबला तुम्ही तुषार बनसोडे आखे बनसोडे सर्च करा, आमच्या कमी व्हिडिओ येते ते रोस्टरचेच जास्त व्हिडिओ येते, तेच चालू आहे. त्यांना अच्छा. फक्त व्ह्यूज पाहिजे. तर तुषार आता मी बघतो जसं तू सांगितलं ट्रोलर्स वगैरे ह्या गोष्टी, हम्म. तर फेमस जे काही रोस्टर्स आहेत आपल्या हा. मराठीतले एक युट्यूबला 3-4 आहेत युट्यूबला की हम्म. आरजे सोहम एक आहे, हम्म. सगळी गाणी वाजणार आहे, अनमोल कोळी आहे, ह्यांनी तुमच्यावरती व्हिडिओज बनवलेले आहेत. हम्म. मग हे ज्यावेळेस तुमच्यावरती बोलतात तर आरजे सोहम, सगळी गाणी वाजणार, अनमोल कोळी हम्म. हे बोलतात, त्याचा तुम्ही मनावर किती परिणाम करून घेता? ह्यांचं काय मनावर घ्यायचं, यांचे व्हिडिओच आपल्यामुळे पाहतात. ह्यांना जी इन्कम युट्यूबवर चालू आहे ते आपल्यामुळे चालू आहे ना. आपल्यावर व्हिडिओ टाकणार, मग ह्यांचा व्हिडिओ व्हायरल होणार आणि त्याच्यातून याचे पैसे कमवणार. हे काय वेगळं करते ते, आपल्याला रोस्ट करून हे वेगळं काय करते ते. ह्यांनी काय करायचं, मी काय ह्यांना ओपन चॅलेंज देतो या रोस्टरला, तुम्ही तुमचं वैयक्तिक कंटेंट सोडा, तुमचं वैयक्तिक जसं आम्ही सोडतो किंवा नाही का आमचा आम्ही व्हिडिओ सेपरेट काढतो, तसं तुम्ही सेपरेट व्हिडिओ काढा आणि तुमच्या व्हिडिओला आम्हाला रोस्ट केलं, तुमचं सेपरेटला आमच्या व्हिडिओ यूज आणून दाखवून मग पैसे कमवा. हे काय अर्थ आहे की एखाद्याला रोस्ट करायचं पैसे कमवायचे, ह्याला अर्थच नाही ना. अच्छा, म्हणजे तुझं डायरेक्ट ओपन चॅलेंज आहे सगळ्या हा. रोस्टर्सला, जे काही मी 3 हा. नावं घेतली हा त्यांना, की तुमचं तुम्ही कंटेंट सोडा, आमचं आम्ही सोडतो. हा, आपण बघू त्यांना कोणाच्यात त्रास जास्त देतो. हा, views येतात. आपण थोडे ना त्यांना रोस्ट वगैरे करतोय किंवा त्यांचं कुठं तेवढं आहे की आपण त्यांना रोस्ट करावं. तेच आपल्याला करून व्ह्यूज खात्यातून पैसे कमवतात युट्यूबला. काय बोलायचं आता यांना. अरे बाप, बघा आता म्हणजे रोस्टर्सला चॅलेंज आहे, आता करा, लागा कामाला, तयारी लागा. लागा, काही विषय नाही. पण आता ज्यावेळेस ही सगळी गोष्ट येते, ट्रोलिंग राहिले, एक मुद्दा राहिला त्यातला फक्त, पण ह्याचा तुझ्या किंवा तुझ्या रिलेटिव्हच्या असेल किंवा आता तुमच्या दोघांच्या आयुष्यात कोणी मुलगी असेल, गर्लफ्रेंड, तर त्यांना सुद्धा एफेक्ट होत आणणार आहे हा. ह्या गोष्टींचा, की ह्याचा कोणी लय- तुमच्याबद्दल वाईट आमचे बोललं आता तर. पण 90% रिलेटिव्ह आम्हाला बोलत नाहीत. नातेवाईक कोण म्हणजे सगळेच नातेवाईक कोणच आम्हाला बोलत नाही. म्हणजे एवढं त्यांचं पैसे वगैरे सगळं कमवून. असून म्हणजे त्यांचा कसा विषय होता, जेव्हा आता तुमचं पण बरोबर, आता ऐका तुम्ही, म्हणजे गावाकडून फादर वारल्यानंतर आम्ही इथं आलो. हम्म. 1 वर्ष आमच्या तरी स्ट्रगल लाईफ होती, 1 वर्ष, पूर्ण 1 वर्ष.
मग त्यावेळेस ह्यांचं घर आमच्या घरापासून लईत लई 100-200 मीटर ह्यांचं घर असं. पण नाही का ह्यांचा 0% आपल्याला काहीच म्हणजे फोन नाही काय नाही. मला नाही तर माझ्या मम्मीला पण नाही. म्हणजे त्या टाइमला त्यांनी आपल्याला विचारलं म्हणून आता आपली चांगली वेळ आली म्हणून आता मागं करतात, पण आम्हीच बोलत नाही त्यांना. अच्छा. म्हणजे आणि आता ते लोकांमध्ये जाऊन सांगतात की नाही का हे माझे भाचे आहेत, हे असं आहे तसं आहे, हे माहिती आहेत, असा विषय. म्हणजे कुठेतरी आता तुझ्याकडे प्रतिष्ठा आली, तुझ्या भावाकडे पैसे आले, त्याच्यामुळे आता ते तुमचं आता जरा स्टेटस लोकांमध्ये वाढलं, तर मग ओळखी जाऊन सांगते ते माझे भाचे असं. नाही तर अगोदर काहीच नाही. आधी किंमत पण देत नव्हती, हेच किंमत पण नातेवाईक. नाही. आणि जे आम्हाला ओळखते त्यांना जाऊन काय म्हणतात की आम्हाला ह्याची लाज वाटते की आमचं कोणतरी आहे म्हणून सांगायला. अजूनही म्हणजे जे मला ओळखते त्यांच्यापाशी असं सांगणार, म्हणजे ह्यांच्या जवळच नाही का. आणि जे लांबचं कोण ह्यांचं मोठे पण जिथं करायचंय तिथं म्हणणार की हे माझं हे ते सोयीनुसार सोयीनुसार ह्यांच्या मनासारखं वागणारी. अच्छा. आता तू ज्या वेळेस आता हे सगळ्या गोष्टी मला सांगतोय, तर तुझ्या आयुष्यात, तुझ्या भावाच्या आयुष्यात मैत्री खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनी साथ दिली असेल चांगली. त्याच्या मित्रांनी त्याला लय साथ दिली त्याच्या टायमिंग. आता मित्र तुमच्यासाठी नक्की काय? त्याच्या म्हणजे मी आधी माझ्या भावाचं सांगतो तुम्हाला नाही का. माझ्या भावाकडे एक आपले 300K फॉलोअर्स पर्यंत त्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल होता. 300K फॉलोअर्स पर्यंत त्याचे मित्र आहेत 2-3. त्या मित्रांनी त्याला पार त्याचे व्हिडिओ काढून एडिट करून सगळं त्याच्या मित्रांनी केलं होतं. त्या टाइमला त्याला सपोर्ट केला होता त्याच्या मित्र. ओके. मग आज म्हणून ते मित्रांनी त्या टाइमला सपोर्ट केला होता म्हणून आज पण त्याचे ते मित्र सोबत आहेत त्याच्या. माझं पण तसंच आहे काहीतरी नाही का. ज्या टाइमला ज्या पोरांनी मला त्या टाइमला सपोर्ट केला होता आता तेच आहेत, नवीन कोणच नाही. यश आहे का अजून सोबत? यश आहे. म्हणजे असं नवीन मी मित्र करतच नाही का. असा भेटलाय आपण फेमस झाल्यानंतर भेटलाय ते मित्रच नाही. जे आहे जो आपल्या वाईट काळात उभा होता तोच आपल्या चांगल्या काळात पण आहे. की चांगल्या काळाला वाईट काळातल्या द्यायचं सोडून नवीन तसं नाही. आता पण मी माझ्या क्लासमेट सोबतच राहतो. म्हणजे गावाकडचे मित्र त्यांच्यासोबत. पुण्यात माझे जास्त मित्रच नाहीत. अच्छा. जास्ती मैत्री म्हणजे मोजकेच 10-15 पोर आहेत त्यांच्यासोबत नेमकं. बाकी आपल्याला कुठे टाइम असतो व्हिडिओ वगैरे शॉप वगैरे, त्याच्यामुळे जास्त नाही त्यांच्याकडे. आता तुमचा दिवस कसा चालू होतो, म्हणजे नक्की कसा चालू होतो आणि कसं संपतो दोघा भावांचा? आता काय सकाळी लवकर उठायचं, 9:30 वाजता उठायचं, 10 पर्यंत आंघोळ वगैरे करायची. सगळ्यात अगोदर शॉपला जायचं. शॉपला गेल्यानंतर पूर्ण आधी आपली वही नसते की शॉपची, सगळं बघायचं की काय गेलंय काय नाही, किती आणावं लागणार आहे, काय आणावं लागणार, सगळं स्टॉक झाल्यानंतर मग जे नवीन स्टॉक आले त्याचे सगळे व्हिडिओ काढून घ्यायचे. पुन्हा आपले इन्स्टाचं जे शॉपचं अकाउंट आहे का त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यायचं. मग ते केल्यानंतर दिवसभर असं दुकानात जाणार, दुकानातच बसून. मग संध्याकाळी तसंच 10 वाजता दुकान बंद, 10 वाजता डायरेक्ट घरी. 10च्या नंतर बाहेर नाही, कुठं नाही, काय नाही. आता हे ज्यावेळेस यू मेन्सवेअर चालू केलं तुम्ही, तर त्याचा स्टॉक सगळं बघणं असेल किंवा त्याचं पैशांच्या गोष्टी असतील व्यावहारिक, आता हे दोघा भावांमध्ये तर तेवढं मॅनेज होणं थोडं अवघड आहे. मग त्याला काही तुम्ही टीम कामाला ठेवलेली का त्याचे मित्र आहेत तुमचे ते? नाही तसं काहीच नाही. ते आपल्या म्हणजे ते होतच ना. पहिल्यांदा स्टार्टिंगला जड गेला आपल्याला, स्टार्टिंगला थोडं अवघड केलं. पण नंतर हळूहळू थोडं स्टार्टिंग करताना एवढी काही मोठी केली नव्हती मेन्सवेअरची. स्टार्टिंगच लहानच केली होती. आता त्याचं रूपांतर किती झालंय, म्हणजे आधी कसं चालू केलं तुम्ही एक स्ट्रगल, आणि आता त्याच्यातनं तुम्हाला किती उत्पन्न होतं? उत्पन्न तसं सांगायचं मला तर चांगलंच होते की आपण खुश राहू शकतो असं होते. तरी एक आकडा सांगायचा असेल लोकांना समजाय बाबा यू मेन्सवेअरचा आता एवढा कारभार आहे. मेन्सवेअर आहे ते सीझनवर असतं शेट. म्हणजे आपलं कपड्याचं दुकान झालं ते सगळं सीझनवर असतं. समजा दिवाळीचा सीझन आला किंवा कशाचा सीझन आला तर सीझनवरचं सीझन टू सीझन चालत राहतं असं. आपण तरी समजा म्हणलं बघायचं असेल एखादा आता ब्रँड आहे तो 10 लाख करत असेल ह्या महिन्यात, कधी 2 लाख करतोय, हे करतोय, पण सगळ्या शाखांचं मिळून कधी असं झालं का 1.5 कोटीच्या वर गेलाय टर्नओव्हर? नाही तसा विषय नाही. आपलं जी ओरिजिनल शाखा आहे ना ते ओरिजिनल शाखाच आपल्याला, बाकीच्या शाखावाल्यांचा आपल्याला त्यांचा इन्कमचा आपला काही संबंध नसतो. फ्रँचायझी फक्त आपण त्यांना नाव दिले, त्यांच्या इन्कमचा आणि आपल्या इन्कमचा काही संबंध नाही. मेन शाखेचं कधी झालंय का 1-1.5 कोटीचा आकडा क्रॉस केला? तेवढं तर सध्या तर नाही, कारण की एवढं मार्केट नाही ना बसलं अजून त्याच्यामुळे. आणि सध्या शॉप आपण चेंज केलेले. अगोदर वेगळ्या साईडला शॉप होतं, छोटं पडत होतं, आता मोठे केले. फक्त रिस्पॉन्स कपड्याच्या शॉपला रिस्पॉन्स येणार फक्त तुम्हाला दिवाळीला. ओके. तुम्ही पैसे दिवाळीलाच रिकव्हर करणार. तुम्ही पूर्ण वर्ष जरी तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानावाला बघा, त्याच्या दुकानात दिवसभर जरी कस्टमर नसला पण ते पूर्ण वर्षाचं त्याचं दिवाळीच्या 4 दिवसात सगळं काढून देतो, पूर्ण एका वर्षाचं. तुमच्या मेन ब्रांच मध्ये वर्षाचं सगळं दिवाळीच्या 4 ओके होतं. दिवाळीच्याच, कारण की कपड्याचं सीझन चालतं. मेन म्हणल्यास गुढीपाडवा हे सगळे नॉर्मल सीझन आहेत 1 दिवसाचे, पण दिवाळीचा 8 दिवसाचा सीझन असतो, 8-15 दिवसाचा. लग्नात वगैरे पण नाही. लग्न सरायला म्हणलं तरी भरपूर मेन्सवेअर आहेत. त्याच्यामुळे लोकांची जरा इकडं तिकडं पळ असं होतं लोकांचं. मग तशी ऑफर ठेवल्यास मग ऑफर ठेवावं लागतो ऑफ सीझन. तुमचं असं कधी झालंय की बाबा हा पीक टाइम होता ह्यावेळेस, म्हणजे
तुम्ही विचार नव्हता केला एवढी खप झाली तुमच्या प्रोडक्टची? फक्त दिवाळी. फक्त दिवाळी. दिवाळीला असे पॅटर्न बनवायला टाकायचो आम्ही. ते वन टाइम एवढे पॅटर्न टाकायचो की तेच माझ्या भावाचा एक पॅटर्न होता पिवळ्या कलरचा, त्याने स्वतःसाठी घेतला होता. इथं 3 अशी ब्लॅक कलरची पट्टी होती तिथे, ते स्वतःसाठी घेतला. पण त्याच्या फोटोमुळे सगळ्या पब्लिकचं डिमांड की तेच आण, आके भाऊ तू तेच आण शॉपमध्ये तेच आण. मग त्यानं तेच त्याचे 200-250 पीस काहीतरी आणले होते. ते एका दिवसात सगळे संपले होते. 250 पीस शर्टचे एका दिवसात संपले त्या टाइम. कारण की तो शर्टचा एवढा क्रेज होता ना, त्याच्या लय क्रेज होता. शर्ट तसा होता ते. सगळ्यात व्हायरल व्हिडिओ तुमचा कुठे गेलता म्हणजे आजपर्यंत? आजपर्यंत सगळ्यात व्हायरल म्हणल्यास एक बेस्टी व्हिडिओ काढलेला मी. बेस्टी सोबत नसते का, 2 व्हीलरवर काढला होता, तेव्हा सगळ्यात व्हायरल गेला होता 12 मिलियन. अच्छा. आणि भावाचा तुझा काहीतरी 31-40 मिलियन गेला होता. 45 मिलियन मम्मी सोबतचा तो. ज्यावेळेस ही व्हिडिओ बनवताय तुम्ही, व्हायरल होत आहे, आता तू मम्मी सोबत बनवायचा, त्यानंतर मम्मीचं एक अकाउंट आहे तुमच्या सेपरेट सोशल मीडिया, ते त्यांचं पोस्टिंग करतात व्हिडिओ. त्यानंतर तू तुझ्या मैत्रिणी सोबत पण टाकत असतो व्हिडिओ. तर मग असं कधी होतं का की बाबा तू त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलंय, त्यांना काही निगेटिव्ह कमेंट येतात आणि त्यांना काही ट्रोलिंग होतंय? झालंय, भरपूर वेळेस असं झालंय. माझ्या तर 4-5 वेळेस असं झालंय. माझ्या 4 व्हिडिओमध्ये 4 बेस्टे वेगळे आहेत. 4 व्हिडिओमध्ये बेस्ट्या मुली म्हणजे वेगळ्याच मुली. म्हणजे पहिली सोबत काढला, तिच्या घरी प्रॉब्लेम झाला, म्हणजे कुठून तरी कळलं, मास्क लावूनच काढायचो तरी पण काढायचं, मग लगेच ते व्हिडिओ डिलीट. म्हणजे असेच लपडेच चालत आलेत ती नुसते. बेस्ट फ्रेंड आहे, गर्लफ्रेंड नाही? गर्लफ्रेंड फक्त बेस्ट फ्रेंड. अच्छा. मग आता तुषारची गर्लफ्रेंड आहे का नाही? आता त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा प्रश्न आहे. चाहत्यांना फक्त एवढं सांगणं की तुषार अजून सिंगल आहे. तुषारला गर्लफ्रेंड नाही, तुषार अजून सिंगल आहे. अजून चान्स आहे. म्हणजे हार्ट ब्रेक झालाय म्हणून सिंगल? हार्ट ब्रेक, बाकी काय नाही. अच्छा. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय नक्की तुषार? प्रेम म्हणजे सध्याच्या टायमिंगला तुम्हाला ते सूरज चव्हाणचा डायलॉग नाही माहिती का, आधी करियर मग लग्न, ते विषय. अच्छा. आधी करियर मग लग्न, आधी पैसे कमवायचे, सेटल व्हायचं, मग लग्न बिग्न पुढचं. हार्ट ब्रेक लय मोठा झालेला आहे आपला, त्याच्यामुळे सध्या ह्या गोष्टींपासून लांबच आहे. हार्ट ब्रेक झालाय म्हणून मी इंस्टामध्ये उतरलो. म्हणजे नक्की काय स्टोरी आहे ती? म्हणजे मी अगोदर एका पोरीसोबत रिलेशनशिप मध्ये होतो, आणि तिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये असताना काय झालं, ती मला एवढं ह्याच्यात ठेवायची, तुझं इंस्टाचा अकाउंट नको, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह नसतं का ते, एकदम ते कंट्रोल एकदम प्रायव्हेट अकाउंट ठेव, हे ठेव. ते मला नाही आवडायचं, कारण त्या भाऊ त्या टाइमला व्हिडिओ काढायचं, मला बी वाटायचं की मी व्हिडिओ काढो, पण तिला कंट्रोलमध्ये ठेवायचे मला. नंतर काय झालं, पण जाऊ द्या म्हणायचं, आपलं प्रेम आहे, ऐकायचं. नंतर काय झालं, ती गेली दुसऱ्या गावाला शिकायला, तिचे झाले तिकडे चांगले मित्र मैत्रीण नाही का, ॲस्थेटिक फुल. आणि त्या टाइमला मी एकदम नॉर्मल, असा व्हिडिओ नाही काय नाही, एकदम नॉर्मल. मग तिने त्या टाइमला हळूहळू मला डायरेक्ट चीट करायला चालू केलं, डायरेक्ट छू करून टाकलं मला. अरे बाप. नंतर मी स्टार्ट केले व्हिडिओ वगैरे काढायला. मग आता पण ती महाग आहे. आता कॉलेजमध्ये, कुठल्या पण कॉलेजमध्ये, ती ज्या कॉलेजमध्ये ना त्या कॉलेजमध्ये ती सांगते की तुषार माझा एक्स आहे, तिच्यावर कोणीच विश्वास धरत नाही. कारण त्या टाइमला काही प्रूफच नाही ना आपलं, की फोटो नाहीत काय नाही, ते जुना काळात. आता किंमतच देत नाही. आता नाही, आता यायला तयार, पण आपण किंमत नाही. कारण त्या टायमिंगला आपल्याला वाईट वेळेत जर सोडलं म्हणल्यास आता काय. बरोबर आहे, वाईट वेळेत जो साथ दिला तो शेवटपर्यंत. कारण की आता सोबत घेऊन काय उपयोग आहे. बरोबर. त्या टाइमला तिने सोडून दिला. मध्यंतरी तुझ्या भावावरती पण काहीतरी वार झाले होते, तर तो नक्की किस्सा काय होता? कारण बऱ्याच जणांनी कथित व्हिडिओ बनवले, असं झालं तसं झालं, ह्या वेळेचं ते ऍक्च्युअली क्लिअर कर, म्हणजे ह्या व्हिडिओ. ते तुम्हाला सांगतो, भावाचा जे व्हिडिओ असा, तर काही लोकांनी तर असा व्हिडिओ केला होता की माझ्या भावाचा हात असा साईडला पडला. बघितलं काही पण केले आम्ही हॉस्पिटलमध्ये, आम्हाला डायरेक्ट बिट्या बसायच्या नाही असलं काही पण बघून. कारण की माझा भाऊ माझ्या समोर आहे हॉस्पिटलमध्ये, आणि लोक काही पण व्हिडिओ व्हायरल करते, ते टेन्शन यायचं सगळं. आणि ती व्हिडिओ फोटो पण व्हायरल होत नव्हत्या, फक्त एका पत्रकारामुळे झालं ते सगळं. ते हॉस्पिटलमध्ये आले, त्यांनी फोटो काढले, ग्रुपला कुठल्या तरी टाकले, त्याच्यामुळे ते सगळीकडेच व्हायरल झाले. नक्की मॅटर काय झालं तू? म्हणजे त्या टाइमला भाऊ फेमसच्या टाइमला होता, आम्ही दुकान शिफ्ट करायचं कारणच ते ना. मग म्हणजे भाऊ जरा ग्रोच्या टायमिंगला होता, लोकांची जरा जळाजळी हे वर चाललाय घ्यायला, असं जरा जास्तीच वर चाललाय, ह्याच्याकडून आपल्याला काही फायदा झाला पाहिजे. म्हणजे फक्त तुझा भाऊ प्रगती करतोय आणि बघवत नाही म्हणून कोणीतरी अटॅक केला. आणि कुठेतरी जीवा बेतलं होतं डायरेक्ट, नाही म्हणलं तरी 90-95% चान्सेसच नव्हते. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट नियर टू डेथच होतं. 95%. बापरे, लय म्हणजे लय डेंजर किस्सा झाला होता. ज्या टाइमला मला तिथून फोन आला ना, ती शॉपमधून, आधी दुकानावरच्या कामगाराचा फोन आला. म्हणजे 3 पोरं अगोदर दुकानात घुसलेली, 3 पोरं होते, आणि दादा आणि कामगार एकटाच होता. जे आपल्या शॉपमध्ये 2 कामगार असते डेली,
पण त्या दिवशी ती दुसऱ्या कामगाराला सुट्टी होती. हम्म. मग दोघंच जण होते. दादा नेमकं तिकडं तोंड करून उभा होता, म्हणजे बॅक साईडला. आणि ते पोरं असे फ्रंटिंगला आले. त्यांनी काय कोयता काढला आणि पहिला कोयता इथं टाकला. अरे बापरे. इथं टाकलं तो खाली पडला की मग परत त्यांनी चालूच केलं मारत त्याला. मग मला त्या कामगारांनी फोन केला की अशाला असं झाले, भांडणं झाली. अगोदर मग आरबीर नाही बोलला, मला बोलला भांडणं झाली. मी बोललो नॉर्मल भांडणं असतील, कोणतरी धक्काबुक्की केली असेल की नाही असेल. मी गेलो गाडीवर, तरी बी मी भांडणं जरी भावावर म्हणले असते, भाऊ स्वतःचा भाऊ म्हणले असते, बरोबर वेगळाच आहे. विषय असतो. मी गेलो तरी पण फास्ट दुकानाच्या बाहेर जाऊन बघतोय तर फार तेव्हा असा रक्ताने पडला. भरलं. हँग डायरेक्ट, काहीच कळत नव्हतं. डायरेक्ट आम्ही हँग. त्याला जसंच उचललंय, एक मित्र आहे माझा गोविंद केंद्रे म्हणून, त्याला अशी त्या अवस्थेत बघायची पण हिंमत होत नव्हती. तो असा पडला, असं पूर्ण असं इथं रक्त निघतो, तो असा पडलाय पूर्ण. तरी पण काहीतरी कुठल्या तरी देवाचीच कृपा म्हणायची की तो तेवढ्या घाण्याच्यामधून वाचला. त्याला तिथून आम्ही नेलं आणि आमच्यासोबत एवढा घाण इन्सिडेंट झाला ना नंतर, म्हणजे लय घाण झाला. त्याला तिथून उचललं, त्या गोविंदने उचललं असं, म्हणजे कोणाला हिंमतच होत नव्हती की त्याला जाऊन असं उचलावं. त्यानं उचललं आणि त्यानं गाडीत टाकलं. आणि नेमकं गाडी चालवणारं पण कोण नाही, फोर व्हीलर पण येत नाही कोणाला चालवता. ती एकला पडावून बसला. मग ज्याला नॉर्मल येत होती त्याला म्हणलं तू घे गाडी. त्याने घेतली. थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक आईशरवाला घासून गेला. थोडंसंच पुढे गेल्यानंतर लईतले आम्ही 500 ते 600 मीटर गेलो की आईशरवाला डायरेक्ट आम्हाला घासून गेला. मग पुढे एका कोपऱ्यावर एक बायपास आहे, खराडी बायपास नाही का, तिथे एक बालाजी हॉस्पिटल आहे, तिथे घेऊन गेलो अगोदर. तिथे घेऊन गेलो मी डायरेक्ट लागलो त्या डॉक्टरपाशी रडायला. म्हणलो काही पण करा, माझ्या भावाला वाचवा, काही पण करा. कारण सिच्युएशन तशी होती. मग आमचा आरडाओरडा बघून तो म्हणला तुम्ही देहा हॉस्पिटलला जा. मग पुढच्या हॉस्पिटलला गेलो, तिथं पण ते बोलले मणिपाल हॉस्पिटलला जा. मग तिथून आम्ही हडपसरच्या थोडं अलीकडे मणिपाल हॉस्पिटल आहे, तिथं गेलो. तिथून 2 मिनिटात आम्ही तिथे गेलो होतो. त्याला 2 व्हीलरवर नेलं. मग तिथून गाडी अख्खी डायरेक्ट ही झाली होती ना, घासली, त्याच्यामुळे गाडी डायरेक्ट जागेवर थांबली. मग त्याला तिथून तशा अवस्थेत 2 व्हीलरवर नेला. बापरे. ब्लिडिंग चालू असताना त्या अवस्थेत आम्ही, जे 2 व्हीलर चालवते माझा मित्र ते रडतोय, मी रडतोय, अजून मागचा अजून एक रडतोय. रडत रस्त्यात जे येते त्याच्यासोबत भांडणं होत्या ते असं होतं. त्या टाईमला सिच्युएशनच वेगळी होती. त्याला लईतली आम्ही 2 मिनिटात हॉस्पिटलला नेला. हॉस्पिटल म्हणून डायरेक्ट दवाखान्यात नेला की मग डॉक्टरनी त्या दिवशी संध्याकाळी मग म्हणले घरातलं जे आहे त्याला बाहेर पाठवा आणि बाकीचे मित्र मदत थांबा, कारण त्याला ते स्ट्रेचिंग करायचं होतं ना त्याच्यामुळे. आणि ते घरातल्याला थांबू देत नाही. लय डेंजर विषय झाला पूर्ण. असं लय म्हणजे लय घाण मारत होते ते इथं पूर्ण डोक्यात. पोलीस केस वगैरे त्याचं काय? पोलीस केस झाली होती, पण ते पोरं सुटली 6 महिने. असं झालं, लवकर सुटली पोरं. आता काय त्यांच्याकडनं धमकी नाही आता सध्या तर काहीच नाही, सध्या कुणाचंच काही नाही. कारण आम्ही आधीपासूनच आम्ही ह्या लपड्यात नसतो दोघं भाऊ. पण हे भांडणं कुठाने आधीपासूनच आपल्याला आवडत नाहीत. मला पण आवडत नाही आणि दादाला पण आवडत नाहीत. आम्ही ह्यांच्यापासून 10 हात लांबच असतो. आपलं घर भलं, आपण भलं, पैसे पाणी कमवायचं, आपापलं सुखात राहायचं बस. पण ते त्या टाइमला झालं. ते पोरं पण नशेत होती त्याच्यामुळे झालं ते. अच्छा. पण त्यावेळेस मी व्हिडिओ बघितला होता एक की बरीच पब्लिक, म्हणजे ती बातमी लीक झाल्यानंतर हॉस्पिटल बाहेर बरीच पब्लिक आली होती बघायला, म्हणजे पोरं नक्की काय झालंय आक्याला. हा लय पब्लिक आली होती. तरी पण तिथे नाही म्हणलं तरी त्याचे जेवढे मित्र होते रील्स वगैरे काढतात सगळे मित्र येऊन बघून जायचे. त्या टाइमला भरपूर लोकांनी सपोर्ट केला त्याला. त्या टाइमिंगला तो जरासा अवघड वेळ होती तुमच्यासाठी, लय फॅमिली म्हणजे लय अवघड वेळ होता. म्हणजे माझ्या भावाला कम्प्लीट आता रिकवर झालाय तो कम्प्लीट. त्याला 5 महिने लागले रिकवर व्हायला त्याला. आता एकदम आता बरोबर. एकदम पहिल्यासारखं 5 महिने लागले त्याला रिकवर व्हायला. बापरे. कसलंच नाही. 2 महिने तर जागेवरच होता माझा भाऊ, 1-1.5 महिने काही चूक काहीच नसतं. नाही. जागेवरच म्हणजे एकाच ठिकाणी महिनाभर एकाच ठिकाणी होता. अशी त्याची मान जी आहे ना, अशी मान एकाच ठिकाणी, त्याला अशी इकडं बी हलवता यायची नाही, इकडं बी नाही. बापरे. एवढा डेंजर किस्सा झाला. किती वार झाले तिथे? किती मला असं वाटतंय त्याच्यावर 7 का 6 वार झाले होते प्रॉपर असे. एवढे वार होऊन सुद्धा जिवंत एवढे वार देवाचीच लय म्हणजे लय डेंजर कृपा होती. आणि इन्सिडन्स असा होता, तो जिथं खाली पडला होता का वरच असा शंकर बाबाचा फोटो होता. अरे बाप. म्हणजे असा तो असा खाली बसलाय, इथंच फोटो होता. ते जे मारणारे पोरं होते ते असे निघून गेले होते की संपलंय, त्यांनी सोडूनच दिलं संपला म्हणून गेले होते. पण ते नंतर ते तब्येत बी अशी काय नाही की बाबा वाचल एवढे वार झाले. मला बी तो शॉक बसतो, एवढे वार होऊन वाचणं म्हणजे जोक लय डेंजर वाचलं. तरी पण ब्लडिंग पण लय गेली. पण तरी पण त्या टाइमला पण असं नाही की तो बेशुद्ध होता, तो ओरडतच होता. त्या टाइमला पण ओरडत होता. आम्ही ज्या टाइमला त्याला घ्यायला गेलो का त्या टाइमला त्याचं ओरडणंच चालू होतं, ओरडतच होता जोर जोरात.
म्हणजे त्रासच तसा होत होता ना त्या टाइम. त्यानंतर काय काळजी घेतली मग तुम्ही? बाउन्सर घेऊन फिरणं असेल किंवा काय बाउन्सर पोलीस प्रोटेक्शन नाही काय? नाही, पोलीस प्रोटेक्शन पण नाही, बाउन्सर पण नाही. त्याच्यानंतर सगळं एकदम स्टॉप झालं ना. हम्म, एकदम परत त्रास नाही, काय नाही, कोणाचं काय बोललं नाही, काय नाही. त्याच्यानंतर आम्ही पण फिरणं कमी केलं. हम्म. ज्या एरियात आम्ही अगोदर जात होतो ते एरिया जाणं बंद केलं. आता फिरताना काळजी घेऊन फिरतोय, म्हणजे कुठं जाताना असा विषय. ओपनिंग वगैरेला ज्यावेळेस जाता मी आता बघितलं रील्स वर की भयानक गर्दी असते, म्हणजे ओपनिंग सगळ्यात 5,000-6,000 क्राऊड सगळं असतो. टेन्शन असतं ते ओपनिंगचं. आणि माझ्या भावाच्या ओपनिंग मधल्या फक्त 8 ओपनिंग मधली तिचे 2 ओपनिंग सक्सेसफुल झाले. म्हणजे तो रिबिन पर्यंत 2 ओपनिंगच्याच गेलाय. फक्त 2 दोन ओपनिंगला रिबिन openingच्या. कापू शकला. तिथपर्यंतच गेलाय फक्त. 2 ओपनिंगच्याच ओपनिंग पर्यंत ते रिबिन पर्यंत गेलाय, बाकी नाही. का 6 बरं ओपनिंग असं? फेल गेल्यात. पब्लिक क्राऊड जाऊच देत नाही तिथपर्यंत. बाउन्सरांना काय पण आणा. स्वतः शॉपचा जो आपली फ्रँचायझी घेतो का, तो मालक येऊन काय म्हणतो, आके भाऊ तुम्ही इथून जावा, पब्लिक कंट्रोल होत नाही, तुम्ही जावा. असं होतं डायरेक्ट. नाही, स्वतःच्या फ्रँचायझी 8 आहेत, त्यातल्या फक्त दोन 2 फ्रँचायझीचे रिबिन कापू 2 शकलाय franchise तिथं जाऊन. फक्त open कापले आम्ही. एक वसमतची आणि एक नेवाशाची बस. बाकी सगळ्या फेल. पहिली तर बीडची तर एवढी सगळ्यात डेंजर झाली ती बीडची. गाडीच्या बाहेर पण उतरता नाही आलं. किती क्राऊड होता असं? लय क्राऊड होता, लय अनलिमिटेड क्राऊड होता. बीडमध्ये फर्स्ट टाइमच असा क्राऊड झाला होता. एक कुठली तरी व्हिडिओ होती तुमची की गाडी उचलला होता तुम्ही का काहीतरी stage हा वर का ते गाडीवर? नेवाशाचा ती झाली होती सक्सेसफुल ओपनिंग. हम्म, ती झाली होती. फक्त बीडची ओपनिंग आहे सक्सेसफुल. बाप. त्याला जाऊ दिलं नाही. परत आमच्या गावाकडची पण गंगाखेडला पण शाखा आहे, ती पण ओपनिंग नाही होऊन दिली. आणि प्रॉपर तुम्ही गंगाखेडचं. प्रॉपर गंगाखेड परभणी. हम्म, हम्म, हम्म. ते शाख ह्याच्यापर्यंत रिबिनपर्यंत जाऊच देणार नाही पब्लिक, काय पण करा. गेलं तर तिकडून रिटर्न यायचं टेन्शन परत. बसमधलं तेच तुम्हाला काय सांगू, गेलं तर तिकडून रिटर्न यायचं, इकडे टेन्शन परत. लय लय म्हणजे लय घाणसी नाही ओपनिंगचं. आता सगळे आपले चाहते असते ते नाही सांगता येत. एवढी क्रेज कशी काय? म्हणजे एवढं मी बघितलंय कुठल्या सेलिब्रिटीची नाही, नसती, त्याचं- कुठल्याच रील स्टारची नसती एवढी क्रेज. त्याचा टायमिंगच तसा होता. आतून पण आहे, म्हणजे ते मार्केट असं त्याचं जाणार पण नाही आणि काहीच नाही. ते मनावर घेतलं ते 2 व्हिडिओमध्ये पण मार्केट आणू शकतो परत, असा विषय. म्हणजे पब्लिकचं तसं आहे. फक्त 2 व्हिडिओ आमची, फक्त 2 ओपनिंग झालेत. आणि पहिल्या ओपनिंगला तेवढा भारी विषय झाला होता, म्हणजे दुसऱ्या वसमतच्या मी गेलो होतो सोबत. मी गेलो डायरेक्ट, मी गाडीच्या वर गेलो आणि जसं आम्ही रिबिन कापायला शॉपपाशी गेलो, शॉपचं डायरेक्ट शटर खाली ओढून घेतलं होतं आम्ही. बापरे. पब्लिकच मावणं, सगळ्यांनाच फोटो काढायचे. ते थोडे ना शक्य आहे. नाही शक्य नाही. सगळ्यांना फोटो काढा, ते जरी काढू देत, पण एखादा फोटो काढायच्या हिशोबाने आला आणि केलं काय कुठं ना, मग रिस्क आहे ना. हम्म, हम्म. आणि त्या टाइमला लई ओपनिंगच्या टाइमला तर लई इन्सिडेंट्स आहेत. गाडीच्या मागं, आता ओपनिंग आपण सोडली, गाडीच्या मागं 25, 10, 20 किलोमीटर लोक मागे येतात टू व्हीलर फोटो काढायचा. मग आपल्याला टेन्शन येतं ना की नेमकं ह्याला फोटोच काढायचा आहे किंवा कशाला, हम्म. त्याचं टेन्शन येते. मग आम्ही सध्या ओपनिंगला जाताना आम्ही तीन गाड्या घेऊन जातो. 2 गाड्यामध्ये फुल आमचे मित्र कंपनी आणि एका गाडीमध्ये आम्ही, असा विषय असतो. आणि आपण ओपनिंगला कुठले, म्हणजे आमच्या फक्त एकाच ओपनिंगला नाही का, कुठल्याच ओपनिंगला आपण असे रील स्टार नाही घेऊन जात, नाहीच. वैयक्तिक सगळं. आपाप. आता झालं- ज्यावेळेस झालं नाही हे नाही. सगळं तू आता मला सांगतोय, हम्म. असा आयुष्यात एखादा इन्सिडेंट घडलाय का बाबा, एखादा फॅन भेटायला आलाय तुमच्या दोघाला, हं. पण ते भेटणं बी जरा तुम्हाला जरा अवघड वाटलं की यार ही काय विषय आहे? हा, म्हणजे होतं ना असं कधी कधी. कारण की जे ड्रिंक करून येतात ना संध्याकाळी, हम्म. ते असं करतात, डायरेक्ट गळे भेटणार. एक तर डायरेक्ट माझी पप्पी घेतली होती घालायची, काय सांगू तुम्हाला. म्हणजे ते आपल्याला जरा वेगळं वाटतं ना की नवीन माणूस आहे. असं डायरेक्ट पेलेल्या माणसावर तर नाही ना आपण भरोसा ठेवू शकत. नेमकं ते फॅन जरी असला, ते जरी आपल्याला गोड गोड बोलला की भाऊ मी तुझे व्हिडिओ बघतो, सगळ्या गोष्टी करतो, नंतर त्याने जर गपचिप केलं तर मग काय करायचं. हम्म. त्याच्यामुळे जरा टेन्शनच येते. म्हणजे आपण सेफच असतो. म्हणजे फॅन जरी असला, लगेच फोटो काढून लगेच कल्टी, ओके. जास्त वेळ नाही थांब. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही आता काळजी घेता. हा, आता ते जेव्हा ते वारचा विषय झाला ना, हम्म. त्याच्यानंतर पासूनच काळजी घ्यायला चालू. आता तुझी कुठल्या देवावरती जास्त श्रद्धा आहे की तू त्या देवाला खूप मानतो आणि तू काय नसलं तरी त्या देवाला जाऊन येतो कधी ना कधी? इथं आपले धनकवडीचे शंकर बाबा समोरच, शंकर महाराज. 100% तिथंच. आणि असं काही झालं नाही की मी तिथं मागितले आणि मला नाही भेटलं. एखादा अनुभव सांग तुझा काय असला तर. स्टार्टिंगलाच मी, म्हणजे भावाकडे आयफोन नव्हता. हम्म. मी त्या टाइमला स्टार्टिंगला भावासाठी मागितलं होतं की म्हणलं माझ्या भावाला आयफोन भेटू दे, म्हणजे एवढीच प्रार्थना आहे. भावाला आयफोन भेटला 1 महिन्याभरात. आणि जेव्हा भाऊ दवाखान्यात होता, म्हणलं माझा भाऊ बरा होऊ दे. म्हणजे माझी मम्मी नाही का, विषय काय झाला होता, म्हणजे माझे फादर वारल्यापासून माझी मम्मी एका पण देवात गेली नाही, देवस्थानात हम्म. एका पण गेली नाही आत्तापर्यंत. मग मी अशी त्याला प्रार्थना केली की माझ्या भावाला जर तू सुखरूप घरी आणलंस, मी मम्मीला घेऊन तुझ्याकडे आणलं. हम्म. मग ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तर मम्मीला घेऊन इकडे आलो. मग आता मम्मी पण पूजा वगैरे हा, करते आता का? मम्मी पण शंकर बाबाला मानते. घरात सगळेच शंकर बाबाला मानते, हम्म. सगळेच. गुरुवार वगैरे प्रॉपर पाळतात प्रॉपर गुरुवार.
पण तिथं दिवसा नाही नेऊन होत आपलं, त्याच्यामुळे मी संध्याकाळी जातो. दर गुरुवारी संध्याकाळी जातो माझं. दिवसा येणं बी तुझ्यासाठी अवघड आहे. हा, पब्लिक असते, जास्ती क्राऊड असतो त्याच्यामुळे संध्याकाळी आपलं बाहेरून दर्शन मग जातो रोज दर गुरुवारी. मध्यंतरी मी तुझं फोटोज व्हिडिओज पण बघितले होते जुन्या अकाउंट वरती. तू सावरिया सेट त्या साईडला गेला होता हा, ते खाटू खाटू श्याम श्यामला. साईडला, हा. तो कसा होता अनुभव तुझा खाटू श्यामचा? खाटू श्यामला असेच रील्सचा नाद, खाटू श्याम चालायचं रील्सचा नाद मध्ये, रील्समुळं जाऊन बघा म्हणलं की कसं आहे. पण एकदम प्रॉपर दर्शन आहे, भारी. मन एकदम क्वालिटी, भारी दर्शन सगळं. खाटू श्यामला गेल्यानंतर उज्जैनवरून पुन्हा ते राधेश्याम वगैरे नाही का तिकडे, एकदम भारी. खाटू श्याम एकदम भारी दर्शन झालं आमचं. उज्जैन मध्ये कसं वाटलं खाटू तुला श्यामला पण गेल्यावर? असं नाही की ते राजस्थानला आहे म्हणून तिकडं 50% आपलीच पब्लिक आहे महाराष्ट्राची. होय का? आपलेच लोक भेटतात. 50% लोक आपली तिकडे, सगळे मराठी. हॉटेल पण आपली तिथं काय लोकांची. फक्त एवढं की काय काय हॉटेलमध्ये जेवण चांगलं आहे तिकडे, त्या साईडला गेलं तर जेवणाचे लई कधी कधी महाराष्ट्रात येता येईल, कधी कधी महाराष्ट्रातलं जेवण खातोय असं होते. सगळ्या गोड भाज्यांना आपल्याला नसते ती सवय, त्याच्यामुळे तिकडचं जेवण आपल्याला पचतच नाही. आणि मग उज्जैनला गेल्यावर कसा होता अनुभव आता? उज्जैनला आम्ही जास्त वेळ थांबलोच नाही. म्हणजे म्हणजे आम्ही 10-11 वाजता उज्जैनला गेलो, 12-1 वाजेपर्यंत आमचं 2 वाजेपर्यंत दर्शन, 2ला तर आम्ही 2ला तिथून निघलो तर रिटर्न पुण्याला आलो. अच्छा, म्हणजे जास्त धावपळ. जास्त तिथं नाहीच. फक्त आम्ही थांबलो खाटू श्याम एरियाला, आणि जास्ती स्टे केला तर दिल्लीला. तिथून खाटू श्यामवरून मी दिल्लीला गेलो होतो, आणि मित्र होता दिल्लीला, त्याच्याकडे गेलो होतो. तिथं दिल्लीलाच माझे 4-5 दिवस म्हणजे राहिलो त्याच्यासोबतच. ओके. हा, तिकडच होतो दिल्लीला. तिकडून परत ह्याला हरिद्वारला गेलो, आणि हरिद्वारवरून परत डायरेक्ट पुणे. आता ज्यावेळेस तुम्ही असं देवाला वगैरे जायला बघता, तर इथं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर पॉसिबल नसेल होत तुमच्या फेममुळे. हा, जास्त नाही. मग ते कसं मॅनेज करता जर कुठं जायचं असेल तर? आता मास्क घालायचं, टोपी घालायची, किंवा हुडी घालायची, टोपी घालायची, मास्क घालायचं, चष्मा घालायचा. कळूनच द्यायचं नाही. कळण्यात यायचं. पण ते कसं झालंय, दोघं भावांचं इथं आहे टॅटू, त्याच्यामुळे ते ओळखच पालटेली, त्याच्यामुळे ते तिकडून पण ओळखतात. म्हणजे अवघडच आहे थोडं. अवघडच आहे, महाराष्ट्रात फिरणं अवघड आहे. मला तर आठवत नाही की मी एकटा घराच्या बाहेर दुकानापर्यंत एकटा आलो. एकटं फिरू एकटा शकत? नाही फिरलो मी. घरापासून माझं दुकान 200 मीटरवर असेल, 200 ते 300. पण तिथून पण मी नाही जात, कोणाला तरी बोलवणार सोबत की भाई तू चल, आपण दोघं सोबत जाऊ. मी एकटा नाही. नाही, सिक्युरिटीसाठी का कशासाठी? सिक्युरिटी मेन. म्हणजे आपल्याला काय झालं तर तो वाचला तर तो तरी सांगेल ना लोकांना की बाबा असेल असं झालं. एकटा गेलं तर काय होणार आहे त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे काळजीसाठी. 1-2 जण सोबत असतात. घराच्या खाली जरी पार्किंगला आलो तरी मी मास्क लावून फिरतो आमच्या एरियातच. घराच्या इथं बी मास्क. तेवढी सिक्युरिटी काय सांगू. एक तर आम्ही घर चेंज केलं होतं, एक अगोदरचं घर तर लहान लेकराला पण माहित होतं की आख्या बनसोडे तुषार बनसोडे कुठं राहते, आणि ते शाळाच्या शेजारी होतं. शाळा सुटली की सगळे पोरवर यायची, अरे बापरे. दरवाजा वाजवायचे डायरेक्ट. कधी कधी तर मी असा बिना कपड्यावरच असो डायरेक्ट उघडायचे, हे भाऊ फोटो काढायचा त्या टाईम. तसं झालेलं त्या टाइम. आता एवढं तुझ्याशी बोलल्यानंतर मला आता जास्त उत्सुकता झाली आक्यासोबत बोलायची. आता आख्याला तूच सांग, आता आक्याला कधी घेऊन लवकर येतो? आता आज तर ते संभाजीनगरच्या ओपनिंगचं थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे ते आजच येणार होता माझ्यासोबतच. पण ते मला तू जाऊन ये, मग नंतर तू आल्यानंतर मी जातोच. मला आता करूया त्याचा पण लवकरच पॉडकास्ट. तुझ्या फॅन्स अँड फॉलोअर्सला तुला काय मेसेज द्यायचा? आता आपण जेवढी चर्चा केली ह्यातनं बऱ्यापैकी गोष्टी ज्या डिस्क्रिप्टिव्ह माहित नव्हत्या लोकांना, फक्त कुणीतरी व्हिडिओ बनवून टाकतंय, काहीतरी टाकतंय असं माहिती. क्रिएटर लोकांसाठी म्हणजे तुझे जे मित्र आहेत किंवा तुझे जे फॅन आहेत, जे तुझे चाहते आहेत, ज्यांच्यासोबत तुला आता डायरेक्ट असं भेटता येत नाही किंवा तुझ्या भावाला भेटता येत नाही, त्यांना काय मेसेज देशील तू ह्या पॉडकास्ट मध्ये? त्यांना फक्त एवढाच मेसेज आहे की तुम्ही ज्या एक्केवर पैसे लावले ते एक्का टॉपलाच आहे. आणि नाही का तुम्हाला भेटायची इच्छा असेल, असं नाही की आपण नाही भेटत. शॉपवर तर कंटिन्यूच असतो, तो पण माझा भाऊ पण शॉपवर कंटिन्यू असतो, मी पण शॉपवर कंटिन्यू असतो. फक्त ज्यांना शक्य आहे ते या, ज्यांना शक्य नाही तर लवकरच आम्ही तुम्हाला भेटायला, नाही तर एक मीटअप ठेवू मोठा चांगला. मीटअप वगैरे असं काहीतरी प्लॅन करा. म्हणजे त्याला सगळे येतील ती खुश तरी होतील, फक्त मग सिक्युरिटी बी बघा तशी. सिक्युरिटीचं बघायला लागेल. आता एवढी सगळी आम्ही चर्चा केलेली आहे. पहिलं तर तुषार बरेच दिवस आपण बोलतोय, आणि त्यातनं आता आज दिवस आला आणि शूट झालं, त्याबद्दल तुझे आभार की तू पॉसिबल केला आजचा शूट. कारण का मला पण लई इच्छा होती. मी तुमची व्हिडिओ अगोदरपासून बघत आलेले ना, ते व्हिडिओ यायचे, त्याच्यामुळे मी तुमचा अगोदरपासून बघत आलोय. मलाच उत्सुकता होती की तुमच्यासोबत बोलायची, गप्पा मारायची. नाही, नक्कीच आपण परत एकदा आता आक्याच्या पॉडकास्टला भेटूयाच. 100%. आणि जे लोक हा पॉडकास्ट बघत आहेत त्यांनी कमेंट करून सांगा की आक्याला लवकर घेऊन या. लवकर आख्या बनसोडे पण तुमच्या पॉडकास्टवर लवकरच दिसणार. नक्कीच. तर
तुम्ही शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघितलाच आहे तर त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आक्याचा पॉडकास्ट ज्यावेळेस हा. येईल तर पहिलं तुम्हाला समजेल. आणि एकाने 5 कमेंट करायच्या तेव्हा चाक्याचा पॉडकास्ट येणार. एकाने 5 कमेंट करा. आता बघा, आता तुमच्या भावाने सांगितलेलं आहे 5 त्याचं ऐका. कमेंट जो करणार त्याला, आणि मी स्वतः रिप्लाय करणार त्या कमेंटला. बघा मग 5 आता कमेंट बघा आल्यानंतर 5 कमेंट आल्याच 5 कमेंट पाहिजे आल्याच आता. पाहिजे. चालतंय. थँक्यू सो मच तुषार आल्याबद्दल. धन्यवाद.